नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम शिक्षणाचे, उत्तम आरोग्याचे आणि भरपूर कामाचे जावो, आहे की नाही? मंडळी, मी जरा तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे बरं का. म्हणजे बघा, 19व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे भारताचा पारतंत्र्याचा काळ. त्याकाळी बालविवाहाची जी रूढी होती किंवा प्रथा होती ही सर्रास चालू असायची बरं का. असाच एक बालविवाह झाला होता. साताऱ्यात एक छोटीशी यमुना नावाची मुलगी होती आणि तिचं लग्न तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका विद्वान तरुणाशी झालं होतं पुण्यात. आणि त्या विद्वान तरुणाचं नाव होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. लग्न झाल्या झाल्या न्यायमूर्तींनी ठरवलं की आपल्या बायकोला आपण शिकवायचं आणि स्वतः शिकवायला सुरुवात केली. आणि मंडळी, ह्या त्यांच्या बायकोने म्हणजेच रमाबाईने नुसतं मराठीवरच नाही तर इंग्रजी आणि बंगाली भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवलं. नाही, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खवय्येच्या कार्यक्रमात प्रशांत असलं काय सांगत बसलं आहे. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे काय? माहिती असेलच म्हणा, पण झी मराठीवर उंच माझा झोका या नावाची एक मालिका सुरू झालेली आहे. आणि या मालिकेत रमाबाईच्या बालपणाची भूमिका करणारी एक छोटीशी, नाजूकशी, एक गोडूशी मुलगी आज इथे आलेली आहे. कशासाठी? केवळ तुमच्यासाठी आलेली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. आता आपण तिचं स्वागत करूया. या. आता आपण गप्पा मारायच्या. त्याआधी मी तुम्हाला आणि झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद. बरं, मला सांग, रमाबाई रानडे केवढं मोठं नाव आहे, बरोबर आहे? मग आता रमाबाई रानडेबद्दल तुला काय माहिती आहे? आमच्या पुस्तकात, म्हणजे आमच्या 5वीच्या पुस्तकात रमाबाई रानड्यांबद्दल अगदी 4-5च वाक्य लिहिलेली होती. म्हणजे त्यांनी असं केलं, त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. पण मला जेव्हा हा रोल मिळाला आणि मी त्यांचं माझ्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक वाचलं, तेव्हा मला कळलं की रमाबाई रानड्यांनी फक्त एवढं नाही केलं, त्यांनी किती वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे उदाहरणार्थ की रमाबाई रानड्यांची जी आत्या होती ती विधवा होती. ती आत्या शिकलेली होती. घरच्यांचा असा समज झाला की ती शिकली म्हणून ती विधवा झाली. अरे बापरे. मग कुर्लेकरांनी असा नियम केला, शपथच घेतली की कुर्लेकरांच्या घराण्यात अजिबात कुणी लिहावायचं शिकायचं नाही. शिकलं तर हे घर तुमच्या, म्हणजे या घरातून तुम्हाला हाकलवून देण्यात येईल. म्हणून यमुनाच्या आईने सांगितलं की तू नाही शिकायचंस, कळलं तुला? मग जेव्हा रमाबाईंचं लग्न झालं, म्हणजे यमुनाचं लग्न झालं आणि तिचं सासरी गेल्यावर नाव रमा झालं, तेव्हा रमाबाईंचे जे पती होते त्यांनी सांगितलं तुला शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. रमाबाई म्हणल्या आता मी काय करू, कारण आईने तर सांगितलं शिकायचं नाही, बरोबर, अण्णा रागवतील. आणि आईने त्याबरोबर हेही सांगितलं होतं की पतीचा शब्द अंतिम, पती म्हणजे परमेश्वर. मग रमाबाईंनी खूप विचार केला आणि मग त्यांनी ठरवलं. मग त्या शिकल्या. आणि आता आम्हाला लहान मुलींना विचारतात की मोठेपणी तू कोण होणार, तर रमाबाईंसारख्याच व्यक्तींमुळे आम्हाला, म्हणजे मी झी मराठी सारख्या मोठ्या चॅनलवर येतेय, तर त्यांच्यासारख्या लोकांमुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, शिकायला मिळालं, बरोबर की नाही? हे त्यांनी खूप पुढाकार घेतला म्हणून तुम्हाला शिकायला मिळालं, बरोबर की नाही? आणि त्यांची संस्था कुठली ग? सेवा सदन. सेवा सदन संस्थेबद्दल तुला काय माहिती आहे का? म्हणजे सेवा सदन संस्थेत माझे पणजोबा होते. हा, काय सांगतेस? हो. खरं की काय? हो, ते त्या संस्थेत प्राध्यापक होते. वा वा वा, म्हणजे तुझा एकदम जवळचा संबंध आहे. बरं, आता आपण मला सांग, आता तू तुझ्या त्या रमाबाई मधून बाहेर आहे बरं का,
हां, आता रमाबाई संपला. आता रमाबाई म्हणून बाहेर ये. ओके, आता आपण खवयच्या सीटवर आहे. टिंग टिंग. हॅलो, आलीस का आमच्या सीटवर? आलीस का? हॅलो हॅलो. टिंग 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 टिंग. आलीस ना? दे टाळी आता. आय शाबाश. ओके, आता मग मला तुझं खरं नाव काय ते सांग. माझं खरं नाव तेजश्री. तेजश्री. कितवीत आहेस तू? 5वी. 5वीत. अच्छा, तू 5वीचं पुस्तक सांगलं म्हणून 5वीत आहेस होय तू? बरं बरं. आणि तुझ्या शाळेतल्या मैत्रिणी कोण आहेत ग? आठवतात का नाव? भरपूर आहेत. सांग तरी एखाद 2 4 नाव, 5 6 नाव सांग. प्राजक्ता, नताशा, मृणा. अरे बापरे, म्हणजे गँगच आहे तुझी एकदम. हो. फुल टू गँग आहे. बर बर बर. आणि तुला खायला काय आवडतं? मला व्हेज मध्ये इडली आवडते हां. आणि नॉनव्हेज मध्ये सगळं आवडतं. व्हेज मध्ये फक्त इडली आवडते आणि खूप पदार्थ आहेत. आता हे खूप पदार्थांमध्ये कुठले कुठले पदार्थ येतात ग? इडली, डोसा, वेफर्स. पिझ्झा, नाही. बर्गर, चायनीज भेळ. ते बघ, तोंडाला पाणी सुटलंय. दिसतंय मला तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय. नाही. नक्की नाही? बरं, आणि शाळेचं नाव काय सांगितलं नाहीस अजून? हुजूर पागा. या शाळेचे संस्थापक कोण आहेत माहित आहेत का तुला? हो. कोण आहेत? त्या शाळेचे संस्थापक आमचे स्वतः आहेत, म्हणजेच महादेव गोविंद रानडे. दे टाळी. क्या बात आहे. बरोबर लक्षात आहे तुझ्या. आणि तुला खेळायला काय आवडतं ग? आता जेव्हा पीटीचा तास असतो आणि मी शाळेत असते तेव्हा आम्ही झाडपणी खेळतो आणि लपाछपी. आमचे 2 खेळ ठरलेलेच आहेत. फेवरेट. आणि सेटवर जेव्हा मी असते तेव्हा तर खेळता नाही येत, तेव्हा मग मी सागर गोटे खेळत असते. आई शाबास. तो अगदी बैठा खेळच आहे, म्हणजे आपोआप हो. ते उडवायचं आणि काहीतरी घ्यायचं आणि इथून काहीतरी आणि असं. मी लंगडी पण खेळली आहे, नऊवारी, फुगडी पण खेळली आहे. पण पडायला नाही झालं नऊवारी? नाही, पहिले भीती वाटली पण नाही झालं पडायला. प्रॅक्टिस केलीस तू? हो. पण मला सांग, हे मोठे मोठे डायलॉग असतात ना, ते कसे पाठ करतेस तू? नाही, एकदा वाचले की लगेच पाठ होतात. काय सांगतेस? म्हणजे भराभर सगळं पाठ होतं की काय? एखादं म्हणून दाखव. काय पाठ केलेलं एखादं येते का? दाखव. गणपती बाप्पा आजच टपाल आले. स्वतःचे खुशाली समजली. आईला सांगायला गेले तर आईने पाठीत दणका दिला आणि म्हणाली, नवऱ्याने पाठवलेले टपाल वाचतेस तरी कसे? त्यावेळी मला लिहिता वाचता येत होते हे आईला सांगायची हिंमत नाही झाली, नाहीतर पुन्हा पाठीत धम्मक लाडू मिळायचे. त्या दिवशी स्वतः आणि कर्नल साहेब पडवीत बसून बोलताना मी ऐकले. स्वतः म्हणाले, विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान हे सर्व माणसास हवे, अर्थात ते स्त्रियांनाही हवेच. प्रत्येक स्त्रीस बहुतेक करून मुलाची आई व्हावे लागते. मूल चांगले वाईट निपजणे हे त्या स्त्रीच्या सुशिक्षितपणावर अवलंबून आहे. म्हणून स्त्रियांस उत्तम तऱ्हेने शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्या दिवशीच मी ठरवले, मी शिकणार, खूप मोठी होणार. त्यासाठी आईचे थोडे दणके खावे लागले तरी माझी तयारी आहे. पण गणपती बाप्पा काळजी घ्या, आजारी आहेत तिकडे. आई जशी बाबांची काळजी घेते तशी मलाही. मस्त. किती छान, किती छान. आणि मस्त सगळं व्यवस्थित पॉज बीज घेऊन एकदम पाठांतर आणि चेहऱ्यावर भावभाव बी एकदम तसे. कोणी शिकवलं तुला हे सगळं? कोणी शिकवलं नाही. मग आपोआप आलं तुला? हो. अरे वा, व्हेरी गुड. आणि झीनी मला एवढ्या अशा, म्हणजे एवढ्या त्या मोठ्या होत्या, त्यांच्यासारखं म्हणजे त्यांचं काम करायला दिलं. म्हणून झीचे आणि वीरेंद्र सरांचे मी खूप खूप आभार मानते. आणि म्हणजे माझं काही चुकलं, त्या काळचे शब्द किंवा म्हणजे जसा नमस्कार वगैरे, तर मला वीरेंद्र सर, गणेश सर, हिंदुलकर सर सगळे मला सांगतात, समजावून सांगतात. काय आहे, हल्ली नमस्कार करण्याची पद्धत गुडघ्याला नमस्कार करतात हल्ली. ते का गुडघ्याला नमस्कार करतात कळत नाही. असं बी पंजाबी नमस्कार असतो, आपला पारंपरिक नमस्कार वेगळा असतो ना. असं असतं 3 वेळा असतो ना, तो 3 वेळा असतो. ओके, आता मी सुद्धा तुला एकदाच नमस्कार करतो आणि असं म्हणतो, आता आपण किचनकडे जाऊया, काहीतरी खाण्यापिण्याची सोय बघूया. किती वेळ गप्पा मारतो, मला भूक लागली. जाऊया का किचनकडे? चालेल. चला. आमच्या खव्याने तू आज काय काय दाखवणार आहेस? कोशिंबीर आणि श्रीखंड. कोशिंबीर आणि श्रीखंड. पहिल्यांदा आपण काय बनवतोय? कोशिंबीर. म्हणजे सॅलड. सॅलड नाही, कोशिंबीर. बर, कोशिंबीर. कसली कोशिंबीर बनवते आपण? आपण बिटाची आणि काकडीची. बिटाची आणि काकडीची अशी कंबाईन कोशिंबीर बनवते का? हो. बरं, मला साहित्य सांगतेस का काय काय आहे?
हे दही, हे बीट, ही किसलेली काकडी, ही साखर, ही कोथिंबीर, ही आमचूर पावडर, हे मीठ आणि ही मिरची. तुला तिखट आवडतं का ग? हो, खूप आवडतं. तुझी तयारी झालेली आहे, माझी तयारी झालेली आहे. आता आपण पहिल्यांदा काय करूया मला सांग. आपण आता ही किसलेली काकडी यात टाकूया. बरं. आणि मग हे किसलेलं बीट टाकूया. अर्ध दही याच्यात घालूयात. मी घालू का? अर्ध दही आपण ह्याच्यात घालूया आणि अर्ध दही याच्यात. अर्ध दही ह्याच्यात. कोथिंबीर दोन्ही थोडी 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 साखर, थोडंसं मीठ, थोडीशी आमचूर पावडर. आणि तिखट करायचं का गोड करायचं? जरा तिखट करूया जरा. चालेल. पाणी प्यायला लागलं पाहिजे लगेच. बरं, मला एक गंमत सांग. आता तुझं शूटिंग चाललेलं असतं बरोबर? तू शाळेत कधी जातेस? 3 दिवस शाळा, 4 दिवस शूटिंग. अच्छा, असं मॅनेज केलं. पण मला शाळेत नाही जावंसं वाटत आणि जावं असंही वाटतं आणि नाही जावं असंही वाटत. नाही का जावं असं वाटतं ते आधी सांग. मला जावंसं नाही वाटत त्याचं कारण मी शाळेत गेले की मुली मला डबाच नाही खाऊ देत. सारखं विचारायला येतात, तू काय खाते, तू काय पिते. बापरे. आणि मला सगळ्या सारख्या चिडवतात. म्हणून मला मुख्य जावंसं नाही वाटत. तुझा नवरा किती मोठा आहे ग, तुझा नवरा किती मोठा आहे ग. मग तू काय त्यांना सांगतेस ग? खोटं खोटं आहे सगळं असं सांगतेस की? आणि मी सांगते म्हणजे गोष्ट खरी आहे, ऍक्टिंगही खरी आहे, पण हे सगळं खोटं आहे असं सांगते. मग आणि जावंसं का वाटतं तुला शाळेत? जावंसं वाटतं कारण की शाळेत खूप मजा येते. अभ्यास म्हणजे आमच्या बाई कसं करतात, म्हणजे हे वाचूया ते वाचूया असं नाही करत बाई. बाई आम्हाला ना जी गोष्ट असते किंवा मॅथ्सची जी पद्धत असते ती आम्हाला गोष्टीत सांगतात. तेजू, कशाबरोबर खायचं? जेवताना म्हणजे त्या काळच्या पानात डाव्या बाजूला हे ठेवायचं. म्हणजे जेवणात कोणताही पदार्थ असू शकतो, कोणत्याही पदार्थाबरोबर आपण खाऊ शकतो. ओके, म्हणजे ही डावी बाजू म्हणायची याला. ओके, म्हणजे लेफ्ट हँड. अच्छा. फर्स्ट क्लास है ना. तेजूची डिश रेडी झालेली आहे. रेडी टू सर्व, रेडी टू ईट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बीट आणि काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, बीटाचा किस, काकडीचा किस, साखर, कोथिंबीर, आमचूर पावडर, मीठ आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये काकडीचा किस आणि दुसऱ्या बाउलमध्ये बीटाचा किस घ्यावा. दोन्ही बाउलमध्ये दही घालावं. दोन्ही बाउल्समध्ये थोडी थोडी कोथिंबीर, साखर, मीठ, आमचूर पावडर आणि हिरवी मिरची घालून दोन्ही कोशिंबिरी एकजीव करून घ्याव्यात.